जनसंपर्काचे बादशाह आणि नवी मुंबई भाजपाचे प्रवक्ते, माजी आरोग्य समिती सभापती, लोकनेते, माजी नगरसेवक राजू शिंदे यांचा जन्मदिवस नवी मुंबई आणि वाशीतील नागरिकांनी उत्साहात साजरा केला। समाजसेवेची निस्वार्थ भावना आणि लोकांच्या हितासाठी अखंड कार्य करणारे राजू शिंदे हे केवळ राजकीय नेते नसून खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून ओळखले जात आहेत। त्याचबरोबर कोकण महोत्सवाच्या माध्यमातून माजी नगरसेविका माधवी शिंदे यांच्या वतीने खास महिलांसाठी वारसा आईचा लोककार्याचा या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यात हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता। राजू शिंदे आणि माधवी शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जात असून याला महिला वर्गांकडूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला। त्यांच्या नेतृत्वाखाली वाशी आणि नवी मुंबई परिसरात अनेक विकास कामे झाली असून गरजूंसाठी वैद्यकीय मदत, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि क्रीडा क्षेत्रात नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व नवी मुंबई मर्चंट जिमखाना या नवी मुंबईतील नामांकित स्पोर्ट्स क्लब मध्ये डायरेक्टर पदावर राजू शिंदे काम करत असल्याने अनेक राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंनी नवी मुंबई शहराचे नाव रोशन केले आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले आहे। अशी विविध सामाजिक कार्य आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत। जनतेच्या हक्केला तात्काळ धावून जाणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असणारे राजू शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। समाजासाठी झटणाऱ्या अशा नेतृत्वाला भविष्यातही अधिक यश मिळो अशी सदिच्छा यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। तर राजू शिंदे यांनीही सर्वांचे आभार व्यक्त करत यापुढेही जोमाने निरंतर समाजकार्य करणार असल्याची भावना यावेळी सिटी नेटवर्कशी बोलताना व्यक्त केली। सर्वप्रथम कोकण महोत्सवच्या आयोजनामध्ये कोकण महोत्सवचे जे सगळे आमचे दुकानदार आहेत आणि खासकर वाशी विभाग नाही तर नवी मुंबईतील तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो। आज हा शेवटचा दिवस आपल्याला म्हणता येणार नाही, कारण मला वाटतं सलग आपण 18-20 वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन करतोय। तर आम्हाला ज्या दिवशी आज लास्टचा दिवस असतो त्या दिवशी आमची सुरुवात असते, कारण ह्याच्या सुरुवातीमुळेच हे जे लोकांचं प्रेम आहे त्याच्यामुळे आज अनेक कार्यक्रम, विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही वर्षभर करत असतो। त्यामुळे आम्हाला लोकांनी जे भरभरून प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही महापालिका असेल किंवा अनेक विविध संस्थांमध्ये ज्यावेळेला काम करतो, हा संपूर्ण पाठिंबा या सामान्य जनतेने आणि ह्या लोकल जनतेने मला एक घरातील कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून दिलेला आहे। आणि आज तुम्ही पाहिला असाल हळदी कुंकूचा कार्यक्रम आज या ठिकाणी चालू आहे। वाढदिवसाच्या अनेक लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। ते फक्त माझ्यावरती करणारे प्रेम आहे आणि या प्रेमाखातीरच अनेक प्रकारची जे मजल आहे ती मला गाठण्यासाठी हीच प्रेरणा मिळते आणि अशाच प्रेरणेमुळे मी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे आणि आमच्या जे तमाम लोक आहेत त्यांच्या ताकदीवरती हे केलेलं आहे। अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याचा उद्देश एकच असतो की महिलांसाठी आज आपण या शहरामध्ये राहतो, या गजबजीच्या शहरामध्ये एवढ्या टेन्शनमध्ये लोकांचा वावर चालू असतं, पण एक विरंगुळा म्हणून आपल्याला अशा प्रकारचे विविध प्लॅटफॉर्म करण्यासाठी आपण हे करत असतो। आणि लोक या ठिकाणी कोकण महोत्सवामध्ये येऊन चांगल्या प्रकारचा भोजनाचा स्वाद घेतात। चांगले चांगले मसाले, पापड, लोणची, विविध प्रकारच्या घरगुती आणि खासकर कोकणातील या महिला आहेत ज्यांनी हे संपूर्ण प्रकल्प या ठिकाणी करत असतात, त्यांच्या होममेड वस्तू आहेत त्याला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही प्रगत मित्रमंडळांनी महाराष्ट्र वृत्तदर्शनच्या माध्यमातून करतो। तमाम जे कोण नागरिक असतील ज्यांनी या संपूर्ण आमच्या 10-12 दिवसाच्या कालखंडामध्ये सहकार्य केलेलं असतं, मी त्यांच्या मनापासून ऋणी आहे। अशाच प्रकारचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव आमच्या कुटुंबावरती यांचा राहील आणि त्यांचे ऋण आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही हे मी तुम्हाला शपथपूर्वक सांगू शकतो। कारण काय, जे मार्केटमध्ये उपलब्ध नाही ते जनतेने आमच्या कुटुंबाला भरपूर प्रेम दिलेलं आहे। मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो की ज्यावेळेला जिव्हाळा एकमेकाच्या बद्दल राहतो त्यामुळेच लोक आपली जवळ येत असतात। यामध्ये संपूर्ण जाती धर्माच्या एका रेषेच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी पाहत नाही की कुठल्या समाजाचा आहे, जातीचा आहे। आमच्यापासून होणार अशक्य कामं 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचीच पोचपावती मला विविध संघटनांमध्ये, विविध संस्थांमध्ये, जसं आता तुम्ही पाहिलं असेल नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनची निवडणूक होती, एक अटीतटीची निवडणूक होती, परंतु वैचारिक लढाई होती आणि त्या ठिकाणी जनतेने सच्चाईची जीत करण्यासाठी मला भरभरून मतदान केलं आणि अनेक वेळेला आमच्या माधवी शिंदे असतील, मी स्वतः आहे, अनेक वेळेला अनेक संघटनेतून पक्षातून आम्ही जरी राहिलो तर इथले जनतेला फक्त राजू शिंदे आणि राजू भैयाच माहिती आहे
आणि त्यांना एवढा ठाम विश्वास आहे की या ठिकाणी हे कुटुंब आमच्यासाठी त्यांच्यासाठी वाहून घेतलेलं कुटुंब आहे. त्याच्यामुळे हे जे प्रेम आहे ते ऑटोमॅटिक मिळत नाही, ही केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला या ठिकाणी मिळत असते. त्याच्याबद्दल मी संपूर्ण सगळ्या लोकांचे मनापासून ऋणी राहीन. धन्यवाद. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.